हुंडाबळी केलाय, मुलगी झाली म्हणून टॉर्चर केल्याने, मुलगी झाली म्हणून टॉर्चर करून करून मारल्याने तिने. तिचा हत्या झाली आहे एवढं मला सांगायचं आहे. आणि तिला लग्नाच्या दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यापासूनच छळ चालू होता. कोल्हापुरातून समोर आलेल्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. अवघ्या एका महिन्याच्या मुलीचं बारसं होण्याच्या आधीच तिच्या आईनं आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. पण ही केवळ आत्महत्या नाहीये, तर यामागे सासरच्या छळाची आणि हुंड्याच्या मागणीची सुद्धा बाजू दडलेली आहे. अस्मिता काटकर या मृत विवाहितेच्या आईवडिलांनी थेट हत्या झाल्याचाच आरोप केलेला आहे. तर पोलिसांनी पती, सासू, सासरे आणि नणद यांच्या विरोधात हुंडाबळीसह संबंधित कलमांच्या खाली गुन्हा सुद्धा दाखल केलाय आणि तिघांना ताब्यात घेतलंय. या प्रकरणात नेमकं काय घडलेलं आहे जाणून घेऊयात सविस्तर. मृत विवाहितेचं नाव आहे अस्मिता प्रतीकसिंह काटकर. ती 29 वर्षाची होती. 26 नोव्हेंबर 2024 ला थाटामाटात तिचं लग्न झालं होतं. काही दिवसांपूर्वीच तिने एका गोंडस मुलीला जन्मही दिला. घरात बारशाची तयारी सुरू होती. आनंदाचं वातावरण असायला हवं होतं, पण त्याच घरातून रविवारी म्हणजे 12 जुलैला दुपारी एक धक्कादायक बातमी समोर आली. अस्मिताचा राहत्या घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. परवा दिवशी शुक्रवारी पोरगी माझी बोलले, मम्मी 15 तारखेला बारसं घाल, ऑगस्टला 15 तारखेला म्हणून. बारशाचा खर्च बी माझ्याकडंच, ह्यांचं बाळ माझ्याकडे खर्च. डिलेवरी झाली, हा पहिलं बाळ पण आई करते, असू देत, दिलं का पोरगी सुखात राहू देत. 7वा महिना केला, अधिक महिना करून घेतल्याने, डिलेवरीला एवढे पैसे देऊन सुद्धा अधिक महिना करून घेतल्याने. 3 वर्षातनं एकदा येतं अधिक महिना कर. बाबाला किती हजार पगार आहे, भावा म्हणणाऱ्याला किती हजार पगार आहे. माझं सगळं दागिनं ठेवून माझ्या पोरगीची हाऊस केली का या घरात सुखी राहू दे पोरगी म्हणून. आणि हिने मारून टाकल्याने माझ्या पोरीला. मनीषा काटकर पहिला सासू म्हणणारी, प्रतीक काटकर, वीरेंद्र काटकर आणि ऋतुजा काटकर, चौघा पण आहेत. ती मुलग्याची कपडे, फुल कपडे मुलग्याची घेतल्याने. जाऊन घरात बघा जावा, 8व्या महिन्यातच घेतले. 8व्या महिन्यातच शॉपिंग केल्याने. मुलग्याची फुल कपडे मुलग्याचे आहेत, त्यांच्यात एक सुद्धा मुलगीचा कपडा नाही. तुमच्या मुलीनं यापूर्वी तुम्हाला याबाबतच्या तक्रारी दिल्या होत्या का? दिल्या होत्या, कारण तिला नांदायचं आहे. मम्मी आम्ही 96 कुळी आहे, आपण नांदून दाखवणार, तुमच्या इज्जतीसाठी नांदून दाखवणार. आणि जास्तच त्रास व्हायला लागला तर मम्मी मी आत्महत्या करणार नाही, तुझ्या डोक्याची शपथ आहे. घातपात आहे, तुझ्या डोक्याची शपथ आहे. मला सण नाही झालं तर मी येणार आहे म्हणून सांगितली. तुला ज्या क्षणी फोन केला त्या क्षणी येऊन मला घेऊन जा म्हणून सांगितले. पाळणा 52,000चा पाळणा घेतल्याने, 40,000 रुपये पे केल्याने. बारशाच्या वेळेला बाकीचे पैसे करायचे होते. कुठलं बाळ 52,000च्या पाळण्यात, 2,000च्या पाळण्यात झोपू शकत नाही बाळ. हा, आणि तिथं दाखवायसाठी तुम्ही स्टेटस घालायसाठी 6,000 रुपये खर्च करणार तुमच्या स्वतःचे. आणि बेबी राजे जन्माला आली म्हणून सगळ्या स्टेटसला भाऊबंधातनी दाखवायसाठी. एक भाऊबंद बारशाला का नाही आला त्यांचा? भाऊबंधांनी सांगितल्याने मुलगीकडे लक्ष द्या. त्यांच्याच भाऊबंधांनी का सांगितल्याने मला मुलगीकडे बी लक्ष द्या म्हणून? बघायला हॉस्पिटलात आलेल्या भाऊबंधांनी एकटीन सांगितली तुमच्या मुलगीकडे बी लक्ष द्या. का सांगतोय असं माणूस? त्यांचंच भाऊबंद. काय मागणी आता कारवाईची काय मागणी? आता त्यासनी फाशी व्हायला पाहिजेत, कठोर शिक्षा. हीच खुनाच्या बदली खून. आता या प्रकरणामध्ये अस्मिताच्या माहेरच्या कुटुंबियांचा जो आरोप आहे तो अत्यंत गंभीर. त्यांच्या म्हणण्यानुसार लग्नानंतर पासूनच अस्मिताचा सतत छळ केला जात होता. हुंड्याच्या नावाखाली वारंवार पैशांची मागणी केली जात होती. लग्नात 9 तोळे सोनं दिलं, 5 लाखांचा संसार सेट दिला होता. पहिल्या दिवाळीत जावयाला 81,101 रुपयांचं ऑनलाईन गिफ्ट सुद्धा पाठवलं होतं. तर अधिक मासामध्ये 35,000 रुपये आणि चांदीची भांडी सुद्धा दिली होती. त्यानंतर डोहाळे जेवणासाठी 2 लाखांचा खर्च केला. प्रसूतीसाठी दवाखान्याचे 77,000 रुपये भरले. त्यानंतरही रोख रक्कम आणि ऑनलाईन व्यवहारातून अनेक वेळा पैसे दिल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय. इतकंच नाही तर बारशासाठी तब्बल 52,000 रुपयांचा पाळणा सुद्धा खरेदी करण्यात आला होता. तोही अस्मिताच्या माहेरूनच खर्च करायला लावला होता. अस्मिताच्या माहेरच्यांनी तिच्या लग्नापासून 18 महिन्यांच्या काळामध्ये तब्बल 25 लाख रुपये खर्च केलेले होते. तरीही सासरच्यांची भूक मात्र काही संपत नव्हती. आणि नंतर आता 2-3 महिन्यानंतर 5-6 महिन्यानंतर ती गावी आल्यानंतर तिने आम्हाला सांगितलं असं असं खूप त्रास देत आहे. ते खर्च सगळं आमच्याकडून करून घेतला. 7व्या महिन्याचा 1.5-2 लाख रुपये खर्च आला. नंतर आता आता तुझ्या आणि परत मुलगीला माझ्या तुझ्या आईबाबांना काय पडलेलं नाही, आता बाळंतपण आलं तुझं, त्या बाळंतपण कोण करणार,
आणि ते बारशाचं मूल व्हायच्या आधीच बारशाची जोडणा त्यांची. बारशाची जोडणा कोण करणार, तुमच्या आईबाबाला काय पडलेलं नाही, काय फोन करत नाहीत, याच्यावरून पण तिला सारखा जाच करायचे. आणि आमचा नंबर आम्हाला तिला फोन लावू देत नव्हते, आम्ही फोन लावायचा नाही आईबाबांना. ह्याच्या सासूला आम्ही फोन लावायचा आणि सासू स्पीकरवर लावून देणार तिला बोलायला. म्हणजे ही काय बोलते तर आपण ऐकायचं सगळं. पाळणा बारशाला पाळणा घ्यायला पाहिजे बोलले. मूल व्हायच्या आधीच पाळण्याची जोडणा केली त्याने. 52,000चा पाळणा घेतल्याने ऑर्डर करून ठेवला आहे म्हणे. आम्हाला पैसे द्या बोलले. आमच्याकडे पैसे नव्हते तेवढे आम्ही 40,000 रुपये दिले तरी जोडणा करून. ते पण मुलाच्या ॲडव्हान्स पगार मागून घेतला त्याने 1 महिन्यात. माहेरच्या कुटुंबियांनी आणखीन एक धक्कादायक आरोप केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सासरच्या मंडळींनी मुलगा होईल या अपेक्षेने आधीच मुलाच्या कपड्यांची खरेदी करून ठेवलेली होती. पण मुलगी झाल्यानंतर अस्मिताला सतत टोमणे मारले जात होते. तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुद्धा केला जात होता. याशिवाय घरातल्या वागणुकीबद्दल सुद्धा अनेक बंधनं घालण्यात आलेली होती. साडीचा पदर डोक्यावरून खाली सरकूच द्यायचा नाही, बाहेरच्या व्यक्तींची मान वर करून बोलायचं नाही, सासूला मा साहेब, सासऱ्याला आबा साहेब, नवऱ्याला सरकार आणि नंदेला राणी साहेब म्हणायचं. अशा सक्तीच्या सूचनांमुळे अस्मिता मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेली होती, असा आरोप तिच्या आईवडिलांनी केलाय. आता या घटनेनंतर राजारामपुरी पोलिसांनी ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. अस्मिताची आई संगीता सरदेसाई यांच्या तक्रारीवरून पती प्रतीकसिंह काटकर, सासू मनीषा काटकर, सासरे वीरेंद्र काटकर आणि नणद ऋतुजा काटकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. चौघांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून पुढचा तपास सध्या सुरू आहे. पोलीस या प्रकरणातले सर्व पुरावे, पोस्टमॉर्टम अहवाल आणि इतर साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पुढची कारवाई सुद्धा करतात. संगीता अजित सरदेसाई यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 423/2026 हा दाखल करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये हुंडाबळी नुसार हा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे. याच्यामधील जी मयत महिला आहे अस्मिता काटकर, हिच्या सासरचे व्यक्ती तिला वारंवार पैशाची मागणी करत होते आणि तिला मुलगी झाली म्हणून तिचा छळ करत होते. मानसिक आणि आर्थिक छळ तिचा झालेला आहे आणि या छळामुळे तिनं तिच्या सासरच्या राहत्या घरी आत्महत्या केलेली आहे. या गुन्ह्यामध्ये आरोपी 4 आहेत एकूण. त्यापैकी 3 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि याचा योग्य तो तपास आम्ही करत आहोत. 1 महिन्याच्या चिमुकल्या मुलीच्या आयुष्यातून तिच्या आईची सावली कायमची निघून गेलेली आहे. ही घटना आत्महत्या आहे की छळामुळे झालेला मृत्यू याचा अंतिम निर्णय तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर तर स्पष्ट होईलच. पण महिलांचा होणारा छळ, हुंड्याची मागणी आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांबाबत समाजानं अधिक संवेदनशील होण्याची गरज आता या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलेली आहे. या प्रकरणातल्या पुढचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊच. त्यासाठी नवराष्ट्रच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोल्हापूरहून श्रीकांत पाटील यांचा रिपोर्ट, नवराष्ट्र.